नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी आपल्याला 2 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे खालच्या बाजूला मी एक रेषा आखून घेतलेली आहे। त्या रेषेवरून मी 14 इंच ब्लाऊजचं उंचीचं माप टाकत आहे। तर इथे मुंड्यासाठी मी 5.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच। इथे हा बॉक्स आखून घेतलेला आहे। त्यानंतर छाती घेर आहे 36चा चौथा 9 इंच अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे 10.5 झालेला आहे टोटल। तरी रेषा पूर्ण आखून घ्यायची आहे। त्यानंतर कमर माप आहे 34 इंच। तर 34 म्हणजे 8 चौक 8.5 इंचावर मार्किंग केलं आणि 1 इंच मार्जिन बॅक साईडचं टक्सचं आणि 1.5 इंच एक्स्ट्रा। तर इथे या रेषेवर मध्य घेतला आणि तिथून बॅक साईडचा आर्महोल आपल्याला शेप द्यायचा आहे। त्यानंतर फ्रंट आर्महोलसाठी इथे अर्ध्या इंचावर मार्किंग करून वरून एक सरळ रेषा घ्यायची आहे। नंतर आतला फ्रंटच्या आर्महोलचा आपल्याला शेप द्यायचा आहे इथे। त्यानंतर दोन्ही रेषा आपल्याला आखून घ्यायच्या आहेत तिकडे। आता हे बॅक साईडचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर हा पीस आपल्याला फ्रंटला आपल्याला ओपन ठेवायचा आहे। तिथून आपल्याला अर्ध्या इंचावर मार्किंग फ्रंटला ठेवायचं आहे शिलाई मार्जिन, आणि खालच्या बाजूने आपल्याला 1 इंचावर एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे। आणि अशीच रेषा आखून घ्यायची आहे पूर्ण। आपल्याला बॅक साईडचा पीस आपल्याला तो ड्रॉ करून घ्यायचा आहे याच्यावर दुसऱ्या पीसवर। त्यानंतर आपल्याला फ्रंटचं मार्किंग करायला सोपं जाईल। इथे आपल्याला आता फ्रंट आर्महोलसाठी एक रेषा आखून घ्यायची आहे। त्यानंतर अर्ध्या इंचावर आतल्या साईडनं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि परत एक रेषा आखून घेऊन फ्रंट आर्महोलसाठी आपल्याला इथे बॉक्स तयार करून फ्रंट आर्महोलचा शेप द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला वरून खाली अशी बस्ट लाईनवर आपल्याला 5.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे। त्यानंतर इथून 3.5 इंचावर मार्किंग टाकायचं आहे। पुढे 2 इंच मार्किंग केलं। हेच मार्किंग वरच्या साईडनं पण येणार आहे, कारण आपल्याला इथे 2.5 इंचावर मार्किंग करून आपल्या योकपट्टीसाठी रेषा आखून घ्यायची आहे। योकपट्टी 2.5 इंचाची झालेली आहे। तर त्या योकपट्टीच्या इथून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग झालं आणि वरून 9.5। तर इथे आपल्याला फ्रंट गळा तो घ्यायचा आहे 6.5 इंच। आणि गळा रुंदी आहे 2.5 इंच। मार्जिनपासून 2.5 इंच मी घेतलं पुढे थोडंसं। त्यानंतर ते दोन्ही पुढचे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत।
आणि फ्रंट गळ्याचा आपल्याला गोलाई द्यायची आहे. नंतर आर्महोलपासून फ्रंट आर्महोलपासून आपल्याला 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्यानंतर योकपट्टीच्या वरती आपल्याला तिथे मार्किंग करायचं राहिलेलं आहे. इथून 3.5 इंच, त्यानंतर पुढे 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. नंतर हे 3 पॉईंट आपल्याला असे शेपमध्ये घ्यायचे आहेत आखून. नंतर खालचा जो 2 इंच मार्किंग केले तिथे असा शेप द्यायचा आहे. त्यानंतर या रेषेपासून आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला परत शेप द्यायचा आहे. तिथे झोल येऊ नये म्हणून तो पीस आपल्याला तेवढा कट करून घ्यायचा आहे. आणि इथे मी 1 इंचावर योकचा आकार देऊन घेतलेला आहे. तर इथे आपलं पूर्ण मार्किंग तयार झालेलं आहे. तर खालच्या ज्या योकपट्टीवरच्या ज्या 2 रेषा आहेत त्या काही अशाच, त्या काही कामाच्या नाही आहेत. इथे फ्रंट आर्महोल कट केलेला आहे. त्यानंतर योकपट्टीची कटिंग करायची आहे. फ्रंट गळा 6.5 सांगितलेला आहे, पण मी ते 6 ठेवला होता. तो मी कमी जास्ती करून शिवताना मी थोडासा फरक करेन. इथे आपलं कटिंग झालेलं आहे कंप्लीट. तर बॅक साईडचा गळा मी नंतर कट करणार आहे. तर याचं मार्किंग करून घेते मी 9.5 इंचावर. पाठीमागच्या गळ्याची उंची आहे 9.5 इंच आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. इथं मी स्क्वेअरमध्ये केलेलं आहे मार्किंग. ते आपण शिवते वेळेस आपण कट करणार आहोत. जेव्हा डिझाईन कुठली बनते त्यावर डिपेंड करतं, म्हणून मी बॅकचा गळा कट नाही केलेला. तर इथे आपल्याला या पीसमधून बाही कट करून घ्यायची आहे. तर तुम्हाला हे 2 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं वाटलं? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.